कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता अंकिता शाळेत आली. आज रविवारची शाळेत आली. हा आजची आज परीक्षा आहे, फायनल आहे शेवटचं वय. हा कशाचा पेपर आहे काय नो मंथन मंथनचा वय. हुशार आहे का पण तू? हा खरं हा पास होशील का? हा किती मार्क पडतील? 150 150. आणि किती मार्काचा पेपर आहे? 150. बरं, एवढे पडतील का? हा आईला 150 मार्क पडतील म्हणती. हुशार आहे का पण तू? आणि अजून कोणी दिसून तयार एकटीच आहे? सार्थक मी साक्षी असं आहे होय. हा अरे पण रविवारची परीक्षा तर नसती, सुट्टी असते रविवारची. तरी वे देते तर आणि कितला भरणार आहे पेपर? 12ला. आणि संपणार कधी? 1:30ला संपणार आहे होय. आणि 1.5 तास होईल फक्त लिहायला तुम्हाला. हा आणि तू किती वेळात लिहून काढीशी? अर्धा. अर्धा तासात लिहून काढशील का सगळा पेपर? हा अरे हुशार दिसते माहिती. आवडला पण जा ना घेऊन. ते कुठे गेला काही नव्हतं. ते मला येड आहे. येडा आहे तो. हा. तो नाही बसला म्हणतो ना. नाही तर असंच वर्गामध्ये बसायचं कटाळा येतो. ते म्हणतात ना कशाला बसून होईल. येतो ना शाळेत जायचं कटाळा येतो ना. हा असं आहे. जा मग आता परीक्षेला. आणि ना घरी लवकर. हा चालते. नाही माझं नाही. कसं काय? मी बसलोच नाही मंथनला. काय मग अभ्यासाचा कटाळा असतं म्हणून? हा अभ्यास लय करावं लागतो तर. लय करायला लागतं. होय अंकित, अभ्यास करावं लागतो. हा आणि मग तुला अभ्यासाचा कटाळा आहे होय? हा बघा तुला वर्गामध्ये बसायचा कटाळा येतो का? नाही येत? मग माझी ती मजी वर्गात बसायला फक्त अभ्यास करायला मजा येत नाही का? आता काय करतो काय मग? आता काय नाही नुसतं मोबाईल बघायचा. आज सुट्टी म्हणल्यावर हा आणि उद्या जायचं शाळेत. हा आणि मग अंकिताला हे दे ना आता. काय म्हणते त्याला ती शुभेच्छा काय ती पेपरला जायची म्हणल्यावर. होय होय अंकिता. नापास होती. होय अरे म्हणते तू नापास होती. हा, अंकिता नाही जळत आहे काय हो तुझ्यावर? हा असं आहे होय. आज तर म्हणते अंकिता नापास होती. ट्रॉफी दिसते का ही? हं, मला वाटलेलं मला दाखव. हो काही नाव आहे मंथन हाला का दाखव बरं इकडं. बघू इकडं. मंथन सामान्य ज्ञान परीक्षा. नाही माझी कुणाची ट्रॉफी ती? माझी आणि मग ही जी ट्रॉफी तो कशाला घेतो माझ्याकडे तो? तुला भेटलेली होय ही. बघा अंकिताला ही ट्रॉफी भेटली. वा ओके नाव अंकिता वडिनाच्या मा होय. लगा 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 बघू. हे बघा ही मित्रांनो काय नाव. मला बी लय वाच येत नाही. मी बी का मी शाळात नाही बसलो होतो. मी माझं बी कामी. मंथन अंकिताला ट्रॉफी भेटली. आणि अवधू तीच ट्रॉफी दाखवली सगळ्याला म्हणते मला भेटली. होय अंकिता. हा मला भेटली ट्रॉफी. आता ह्यावेळेस पण भेटली पाहिजे होय. आता तू कसं जा ना मंथनला, मग तुला ट्रॉफी भेटणार. एखाद्या खेळात भाग घेत जा. आपल्याला खायची काही घेत नाही होय. फक्त आपल्या लोकांच्या ट्रॉफी दाखवायची. माझी फक्त खेळायचं. पेपर चांगला लिहिशील ना. हा तर तू ट्रॉफी हातला तो मग तिकडे काय आहे कला ट्रॉफीला हात. मित्रांनो बघा ही कशी लिकर बसलीत. अवधूतला हा खाल्ली मी खाल्ली. आज आजीचा जीव येईल नातो. मगाशीच खाल्ली खाल्ली राजूची इथं. हा आजी म्हणते अवधूतला भाकर खा. खा ना अवधूत भाकर. राजूची इथं खाल्ली. होय राजे. हा 2 चपाती खाल्ली. काय म्हणतो अवधूत तू? तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगा ना. गर्लफ्रेंड असले तर नाव सांगा त्यांना. मामाच तोंड बघून असं वाटतंय मामा आयुष्यभर वनवास भोगाय आले. लहान मुलं काही बोलत मध्ये गर्लफ्रेंडचं नाव सांगा. तुम्ही परीक्षेला जायची ना. मंथनची परीक्षा होती ना. अंकिता तर गेली. मी आमची एवढी परिस्थिती आहे का आम्ही सकाळच्या नाश्त्याला शेळा तुकडा खातो. कसं काय म्हणजे त्याला परीक्षेला बसाय हे लागतील का काय? पैसा लागते कसं ना. दीड. त्याला तर मंथनचं नाव घेतलं तुम्हाला असं वंगळावणी करतो. जसं काय आता शेवटच्या दिवशी पोहोचतो. तुम्हाला कोडा विचारू का मामा? काय? तुम्हाला कोडा विचारू का? हा विचार ना. खात नाही पित नाही घराची राखण करतो. खात नाही पित नाही का दाखल करतं. माझ्या मित्राची म्हातारी तुम्हाला सांगतो ती पण खात नाही पित नाही. खात नाही पित नाही करायची सारखं दाखल करतो. मी अशी बघतो काही सांगितलं तुम्हाला येतं खरं म्हणजे आधी दुसऱ्याला खाऊ देत नाही, स्वतः खात नाही. जात बी नाही लवकर. तुम्हाला येते का होय? माणूस काय खात नाही का? म्हातारपणाला खात नाही. तुझं म्हणली खात नाही पित नाही म्हणजे होय. आता ही आवदूची खाजी पंजी खापर पंजी माणूस 3 ताटल्या खाती बाबा. 3 ताटल्या खाती नाही खात नाही खात आहे का नाही. काही खोटं बोलती. नाही खात. म्हातारपणाला खात नाही पित नाही. मी तीच म्हातारे माणूस. खोटं बोलतात. अगं बघ परिस्थिती क्वार्टर काही नको वाढून चालून सांग फक्त एकदा जे होती आजी ना. एकदा. हा राखण सारखी करीत ही. लहान मुलं मित्रांनो काय माहिती का तुम्ही लग्न कधी करता. आणि अवधूत मोठे मला मामी
आणि ही म्हणते मला मामी आता मस्त मला वाटतं, पण मला वाटतं बाईक घेऊ आपण, दिली तर पाहिजे ना पोरगी. आता पोरीचा बाप म्हणतो नोकरदार जावाय पाहिजे, सांग बरं. आता पोरं पळून आणतात बायका. आणि मग काय करायचं, मी बी आणायची का? मग मग पळून आणाय पटली तर पाहिजे ना. हे बघा आता अंकित आली परीक्षण, झाला का पेपर? होय, कसा गेला पेपर? खरं का टेन्शन आली ना? सोपा गेला ना का नाही? आणि मग टेन्शन कशामुळे आले? त्याचं टेन्शन आले. मग आता बरोबर गेलं असलं तर पडते ना. होय, ही बघा कशी बसले चित्राची पिलं. चित्राची बिलं. मामा इकडे यावं, तुम्हाला एक सांगायचं. काय काम आहे? ये ना बरं मामा, एक रे एखादा दोन रे दोनाचं म्हणा ना. एक रे एकाचा दोन रे दोनाचा. जरा भाकर खाल्ली का नाही, जरा असं म्हणा ना का एक रे एखादा दोन रे दोनाचा. चांगलं म्हणू ना. हा, असं म्हणा, एक रे एकाचा दोन रे दोनाचा. असं एक रे एकाचा दोन रे दोनाचा. तू सांड बिना लग्नाचा. आपण त्याच्यासाठी बोलले होते यांनी खाली मला. मामा मला गावच्या यात्रेला कपडे घेतात का? गावच्या त्रेल होय. हा घेऊ ना, घ्यायला काय झालं. मामा कधी कपडे घ्यायच्या दुकानात गेले एक उधार पेन ती मागतोय. तुला नसतं मी घेत कपडे, मग ह्या दोघीलाच घेत असतो. आज ती पहिल्यांदा विचार करा कपडे घ्यायचा, इथं 1 रुपया नसतो खिशात. मग त्यात 30 रुपये कुठं 200 मला सांगतो 40. बरं का, मी काही दिसणार लय श्रीमंत होणार आहे, मोठमोठ्या गाड्या घेणार, BMW, स्कोडा, पुन्हा ती जागीवार, काय म्हणते जागीवार का जागवार काहीतरी म्हणतात, तसल्या गाड्या मी घेणार. बघा मित्रांनो, पोरं रनिंगला आली तर पहिला दिवस यांचा रनिंगला. होय, कसं वाटलं तुम्हाला रनिंग करून? लय छान वाटलं ना? आता चालायचं घरी. चला हा पुढे. घाबरते दिलंय मारणाची. आता पळू नका, बाद झालं. संध्याकाळी मांड्याला गोळे यायची. अवधन ती म्हणले आम्हाला पण येऊ द्या रनिंगला. आता त्यांचा पहिला दिवस आहे, आता उद्या येतात का नाही काय माहिती. पुढे बघून चाला, ते तोंडावर पडताना. आता त्यांना घेऊन चालू घरी. थँक्यू मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.